मॅडम, तुम्ही यावेळी इथे? सत्यासाठी डबा घेऊन आलात. बरं झालं तुम्ही जेवण घेऊन आलात. सत्यादादांना आज काय खाल्लं नाही. बाकी सगळी राऊंडला गेलेत. मी दार उघडतो, तुम्ही द्या त्यांना जेवण. मी बाहेर थांबतो. वाघमारे, तुझी झोप मोड केली का मी? नाही नाही, ते आत्ताच जरा डोळा लागत होता मला. पण तुम्ही आत्ता इथं यावेळी? तुझ्यासाठी जेवण घेऊन आले. तुझ्या आवडीच्या आळू वड्या केल्यात. सॉरी, जरा उशीरच झाला मला यायला. अहो काय हरकत नाही. बस पटकन खाऊन घे. दिवसभराचा उपाशी आहेस ना. चला. हे घे, पहिला घास माझ्या हात. वा, मस्त झालंय. वाघमारे, तुमचं झालं का जेवण? आळूवडी खाऊन बघ. तीळ टाकून नवीन पद्धतीने बनवले. धर. एक मिनिट, विषय बदलू नका वाघमारे. का उपाशी राहिलात तुम्ही? वाघमारे, माझा इथला पाहुणचार कधी संपल काय माहित नाही. तोपर्यंत तुम्ही उपाशी राहणार आहे का? सत्या, गप्प बस. प्रत्येक रात्रीनंतर दिवस उजाडतोच. आणि मुळात तुझी काही चूक नाही तर तू का थांबशील इथं आत? मी तुला जास्त वेळ इथं नाही राहू देणार. लवकरच तू बाहेर येशील. हे बघ, आपण दोघं जोवर एकमेकांसोबत आहे तोपर्यंत आपलं कुणीही काही वाकडं नाही करू शकत. आणि तू लवकरच बाहेर येशील. आणि त्या पूर्वा मॅडमना कसा धडा शिकवायचा ते मी बघते. म्हणजे नक्की काय करणार आहे तुम्ही? सत्या, सस्पेन्स काय फक्त तुलाच ठेवता येतं? बर ठीक आहे, सस्पेन्स लय झाला. आधी तुम्ही पण जेवून घ्या. तुम्ही पण जेवलेला नाही आहे ना? घ्या. आता मला बस, तू जेव.